कृष्ण भगवान की जय। जय जय श्री राधे श्याम। पार्वती पते शिव हर हर महादेव। परम पावन कथा। बसा बसा बसा, इकडे इकडे समोर लक्ष द्या. कथेला सुरुवात झालेली आहे. भगवान सूतजी महाराज शौनकजी ऋषींना नैमिषारण्यामध्ये हा भागवताचा महिमा सांगतात. कशी आहे कथा? आतापर्यंत आपण पाहिलं की ज्ञान आणि वैराग्याला तर ती तरुण करतेच. काय करते? तरुण करते. म्हाताऱ्याला जाग करते. तरुण करणं म्हणजे काय करणं आहे? तर झोपलेल्या माणसाला चेतना निर्माण करणे. म्हणून कथा हे संसारी जीवाला तारुण्य देते, तरुण करते, नवजीवन देते. भक्ती, ज्ञान आणि वैराग्याला तरुणपणा प्राप्त झाला. प्रभू, आता पापी जीवा करता कथेचा काय लाभ आहे आम्हाला सांगा. त्यावेळेला सूतजी महाराज शौनकाजी ऋषींना सांगतायत, म्हणे ऐका, 5 महापाप आहेत. किती महापाप आहेत? 5. पहिलं महापाप आहे मद्यपान करणे, दारू पिणे, मदिरा पिणे. हे महापाप आहे. त्यानंतर ब्राह्मण हत्या, ब्राह्मणाची हत्या करणं महापाप आहे. सुवर्ण चोरी, सोन्याची चोरी करणं, हे सुद्धा काय आहे? महापाप आहे. त्याच्याकरता भागवत होईपर्यंत राहू द्या. आता 5 वाजेपर्यंत घरी गेल्या गेल्या ज्या बाईचं घेतलं असन तिला देऊन टाका. महापाप आहे. सुवर्ण चोरी, गुरु स्त्री गमन महापाप आहे. विश्वासघात हे सुद्धा सगळ्यात मोठं महापाप आहे बर का. एखाद्याने जर तुमच्यावर विश्वास ठेवला असेल तर मायबाप त्याच्या विश्वासाचा काय करू नका? घात करू नका. एखाद्या माय माऊलीने गुपितातली गुपित गोष्ट तुम्हाला सांगितली असेल, बाई तू माझ्या जवळची मैत्रीण आहे, कोणालाही सांगू नको असं म्हणून तुम्हाला गुपित सांगितलं असेल आणि महिना 15 दिवसानं जर ते गुपित सगळ्या गावाला कळालं तर काय झाला? विश्वासघात झाला. म्हणून कधीच कोणाचा विश्वासघात करू नका. सगळ्यात मोठं पाप आहे. असे जे 5 पाप आहेत, याही पापातून भागवत कथा मुक्ती देते. कशी दिली प्रभू? म्हणे ऐका, पूर्वी तुंगभद्रा नावाच्या नदीच्या तीरावर एक आत्मदेव नावाचा ब्राह्मण राहत होता. कोणती नदी? तुंगभद्रा. ही तुंगभद्रा नदी म्हणजे हे तुमचं आमचं शरीर आहे. या शरीरालाच नाव आहे काय? तुंगभद्रा नदी. या नदीच्या तीरावर आत्मदेव नावाचा आत्मा राहतो. त्याचा विवाह झाला कोणाबरोबर? बुद्धिरूपी धुंदुली बरोबर. त्याची बायको कोण? धुंदुली. आणि मग दोघांचा संसार चाललेला आहे. कसल्याही प्रकारची कमतरता नाही. अगदी आनंदी आनंद आहे. दोघांच्या स्वभावाचं वर्णन भागवताने केलं. आत्मदेवाचा स्वभाव सगळ्या वेदांचा तो जाणकार होता. आत्मदेव स्मार्त कर्मात निपुण होता आणि सूर्यासारखा तेजस्वी आत्मदेव. दिसायला सुंदर, विचारांनी सुंदर, वागायला सुंदर होता. आणि एवढंच नाही तर आत्मदेव स्वतः धनवान होता, पैशाने धनवान होता. पौरोहित्य करायचा. त्याची पत्नी धुंदुली, आता हे मालकाचा स्वभाव झाला आत्मदेवाचा. आता त्याच्या पत्नीच्या स्वभावाचं वर्णन केलं. धुंदुलीचा स्वभाव कसा होता? म्हणे ऐका, लोक वारता रता क्रूरा. त्याच्या बायकोचा स्वभाव असा होता, कुलीन घराण्यातली होती, पण नेहमी मालका पुढं आपलंच खरं करायची. काय करायची? आपलंच खरं. मी म्हणते तेच खरं. गपाओ, तुम्हाला काही कळत नाही, तुम्ही फक्त नुसतं बघत राहा. मी म्हणते तेच खरं.
आपलंच खरं करणारी होती. कुठेही गेलं व्यवहारात आपलंच खरं करायची. अजून स्वभाव कसा होता तिचा, तिला लोकांची निंदा करण्यात फार रस होता. सकाळी सकाळी जेवण झालं, एकदा मालकाचा डबा भरून दिला, लेकरं शाळेत गेली की काही काम नसायचं. मग ठकोबाई सकोबाई सगळ्या जमा करायच्या, वट्ट्यावर बसायचं आणि वट्ट्यावर बसून झालं चालू महाराज. इकडचं तिकडं तिकडचं इकडं, ह्या खाल्ल्या आळीत तसं झालं, वरल्या आळीत हे झालं, इकडं पाहुणे बघाय आलते तिकडं बघून गेले, तिकडं असं असं झालं. बस ही बऱ्याच माणसाला असली नाद असतात महाराजन. ह्याच्यासाठी स्पेशल वट्टा आहे. त्या वट्ट्याचं नाव काय? कोणता वटा? कुच्चर वटा माणसं म्हणतात त्याला. कुच्चर वटा. वटा कुच्चर नसतंय, वरी बसलेली माणसं कुचर आहेत महाराज. सगळ्या गावाचं भाड काढतात ते. निंदा करणं हे कधीही चांगलं नसतं. कोणाची निंदा करायची नाही महाराज. तुम्ही सगळे ग्रामीण भागात राहतात, खेड्यातल्या माय मावल्या बिचाऱ्या कष्ट करतात, घरी कुणी कामाला नसतंय, भांडे धुवायचे, धुणं धुवायचं, सगळे काम, शेतात काम करायचं. पण शहरात यायचं फार वेगळं असतंय महाराज. तर मी शहरी भागात काही कथा करतो, उगल लक्षात येत आहे तिथं काही नसतंय महाराज. तिथं एकदा सगळे घरातले आपापल्या कामाला गेले की बाईसाहेब जेवणार, एक चांगली झोप घेणार आणि 4 वाजता फ्रेश होऊन बाहेर निघणार. मग ह्या सगळ्या मंडळीची मीटिंग बसणार आणि झालं चालू महाराज. गप्पा कुणाच्या मारत्यात माहिती का? आज जी ह्यांच्या मीटिंगला आली नाही तिच्याबद्दल उचापात्या काढायच्या. ह्याला म्हणायचं लोकनिंदा. लोकांची निंदा करण्यात त्या धुंदुलीला फार रस होता महाराज. ती नेहमी लोकांची निंदा करायची. अजून स्वभाव कसा होता तिचा? म्हणे ती स्वभावानं फार क्रूर होती महाराज, रागीट होती आणि नेहमी बडबड करायची. काय करायची? बडबड करायची. बडबड तर करायचीच, पण अजून काय करायची? एक गुण चांगला होता, ती घरकाम करण्यामध्ये अतिशय निपुण होती. झाडून चांगलं काढायची, भांडे चांगले धुवायची, रांगोळ्या चांगल्या काढायची, सगळं चांगलं करायची. पण तेवढ्यात एक गुण वाईट होता, ती भांडखोर होती महाराज. काय होती? भांडखोर. भांडखोर. भांडण केल्याशिवाय तिला करमतच नव्हतं. भांडखोर कोणाला म्हणायचं? जी नसलेलं भांडण खोदून काढते तिचं नाव भांडखोर म्हणायचं महाराज. भांडण करायची सवय होते, कशाहून तरी भांडण करायची. कोणी भांडण करत नसेल तर नाही नाही सांग, तू मला असं म्हणलीच कस काय? झालं भांडण. भांडणाला काय लागतंय महाराज? भांडखोर स्वभाव होता. एवढंच नव्हे तर महाराज तरी सुद्धा पती सात्विक असल्यामुळे, मालक सात्विक असल्यामुळे देवाचा नियम आहे, देव कधीही दोन्ही जोडी सारखी देत नाही. मालकाला देवदेवाची आवड असेल संदेशे आते है. अजून एक दुसरा आहे ना काहीतरी महाराज. क्या आती है? चिट्टी चिट्टी आती है. ह्याच्यात काय लिहिलंय हे मी आताच नाही सांगणार तुम्हाला, हे फक्त मलाच माहिती आहे. आणि कथा संपायच्या टायमाला सांगणार आहे बरं का. म्हणून जरा ध्यान देऊन ऐका. चिठ्ठीत काय येणार आहे ते पुन्हा निघणार आहे. झोपे जाऊ नका इसरता ना. देव कधीही दोन्ही जोडी सारखे देत नाही. आत्मदेवाची पत्नी परमार्थिक नव्हती, पण आत्मदेव परमार्थिक होता. भरपूर काही सुख समृद्धी ऐश्वर्य त्याच्या घरामध्ये होतं. पण एका गोष्टीचं मात्र दुःख होतं की आत्मदेवाला काय नव्हती? संतती नव्हती, मुलबाळ नव्हती. विचार करायचा, अरे ज्या ग्रस्त धर्मामध्ये आपण राहतो
त्या ग्रहस्थ धर्मामध्ये जर संतती नसेल तर जीवन जगण्याला काय अर्थ आहे, संसार करण्याला काय अर्थ आहे. नको हे जीवन जगायचं. मुलगा व्हावा म्हणून आत्मदेवानं बरीच अर्धी संपत्ती खर्च केली होती दान करण्यामध्ये, तरी संतती नाही झाली. मग बरेच दिवस गेले. आता एके दिवशी विचार केला, असं जीवन जगण्यापेक्षा मेलेलं बरं. काय करणार? घरामध्ये मूल नाही, दारामध्ये फूल नाही, मुलंही नाही, आणि झाड लावलं तर त्याला फुलही लागत नाही. गाय आणली तर गाय कधी वासरू देत नाही. अजूनही का अभागी माणसं असतील तर महाराज त्याने घरामध्ये एखादं फळ आणलं तर ते फळ लगेच सडून जायचं, लगेच नासून जायचं. त्याच्या दारामध्ये कधीही आनंद राहिला नाही. काय पाप असेल देवा? दुःख करायचा, शोक करायचा. दुसऱ्याच्या मुलांकडे पाहिलं की त्याच्या मनामध्ये जलन व्हायची. देवा, आता हे संपत्ती द्यायची कोणाला? हे घर, हे दार, हे द्यायचं कोणाला? विचार करायचा. म्हणून प्रारब्धामध्ये संतती नसेल तर फार दुःखही करत बसू नका. आत विचार करतो, असं अभागी जीवन जगण्यापेक्षा मेलेलं बरं. म्हणून आत्मदेव वनामध्ये मरण्याकरता निघाला आणि आत्महत्या करणार तेवढ्यामध्ये एका ऋषींची भेट झाली. संन्याशाचे पाय धरले. महाराज, पाया पडतो, विनंती करतो, काय करा, मला संतती कशी होईल एवढा मार्ग सांगा. संन्यासी महाराज कपाळावरच्या रेषा बघू लागले. आत्मदेवा, कशाला नाही ती भानगड करतो? तुझ्या प्रारब्धामध्ये या जन्मात नाही तर पुढच्या 7 जन्मात काय नाही? संतती नाही. नको, सोडून दे बाबा, संसार दुःखाचा आहे, फार दुःख आहे या संसारामध्ये, असा उपदेश करू लागले. पण काय असतंय, एकदा का माणूस मोहात बुडला की त्याला केलेला उपदेश काही कामाचा येत नाही. ओ महाराज, ते तुमचं ज्ञान तुमच्या जवळ ठेवा. पहिलं मला एक सांगा की काय केल्याने मला मुलाची प्राप्ती होईल, पुत्राची प्राप्ती होईल? वेड लागलं होतं त्याला महाराज. कोणाचं? संतती मिळवण्याची. आत्मदेवा, अरे नको, तुझ्या प्रारब्धात नाहीये. ज्याला 2-2, 3-3 लेकरं झाली ती सुद्धा म्हातार आज घराच्या बाहेर खोपट घालून म्हाताऱ्याला भाकरी खाऊ घालते, 3-3 लेकरं असून. असलेल्याची तीच गती आहे आणि लेकरं नसणाऱ्याची सुद्धा तेच गती. महाराज, हे सगळं म्हणायचंय, याचं नाव संसार आहे. जे पहिलं नव्हतं ते सगळं संसार करून तिथंच यायचं. कशाला नादी लागतो? सोड सोड, मोह सोड, आशा सोड, नको रमू आत्मदेवा याच्यात. आत्मदेव कशाचा ऐकतो? महाराज, देता की नाही सांगा, नाही तर तुमच्या पायावरच मरतो म्हणला. महाराज म्हणले, ए बाबा, माझ्या पायावर नकोस मरू. नाही, पाय सोडत नाही तुमचे. येथून या नुठवू माता, मरणा वाचोनी सर्वथा. मरेल महाराज मी तुमच्या पायावर. शेवटी संन्यासी महाराजांनी विचार केला, संत काय करू शकत नाहीत. झोळीमध्ये हात घातला, हात घालून ते फळ दिलं. ऐका, फळ खाण्याचे सुद्धा काही नियम होते. काय नियम होता? जो कोणी व्यक्ती हे फळ खाईल त्याला नक्की पुत्र होईल. पण त्या स्त्रीने फळ खाल्ल्यापासून 1 वर्षभर सत्य वागायचं. कसं वागायचं? सत्य वागायचं, खोटं बोलायचं नाही, पावित्र्य जपायचं, दया करायची, दान द्यायचं, आणि दिवसातून 1 वेळा एकाच प्रकारचं एकदाच अन्न खायचं. जर तांदूळाची खिचडी असेल तर किती वेळा खायची? एकदाच. एकाच प्रकारचं, त्याच्यात दुसरं काहीही घालायचं नाही. आणि हा नियम किती दिवस करायचा आहे? 1 वर्षभर करायचा आहे. वर्षभर. आणि या बाईला तर भांडल्याशिवाय करमत नव्हतं. सत्य तर अजिबात जमत नव्हतं. साधी ती भंगारवाली बाई आली, काय म्हणते तिला? ते काट्या पिना फुगे विकित ते
भंगारवाली का भिकारीन भिकारीन. हा, साधी भिकारीन आली तर ही मेळ लागू देत नव्हती. कधी काटेपिना उचलून घेतल्या ते महाराज. पण वर्षभर सत्यानं कधी राहायचं, जमलं नाही ते. फळ हात घेतलं महाराज. पण एक गोष्ट लक्षात घ्या, असं म्हणतात आत्मदेवाची पत्नी तरुणी कुटीला तस्य. तरुण होती, सुंदर होते, गोड बोलायला गोडच बोलायचे. पण आत मात्र तिच्या मनामध्ये काय भरलेलं होतं? कपट कपट भरलेलं होतं. म्हणून मला एक सांगा, कपटी माणसं परवडली की स्पष्ट बोलणारी? जी माणसं तोंडावर बोलत असतात ती कपटी नसतात. मग ती स्पष्ट सांगणार, रे तुमचं हे आम्हाला पटलं नाही, हे बरोबर नाही. आणि जे लयच गोड बोलतेत की नाही, ते 100% कसे असतात? कपटी कपटी असतात. म्हणून गोड बोलणाऱ्यापासून सावध. कुणाकुणापासून सावध राहायचं ऐका. तुलसीदास महाराजांनी 9 जणांपासून सावध राहायला सांगितलं. पहिलं सावध राहा जे तुमची फार स्तुती करतात, जे फार गोड बोलतात. एखादी माय माऊली फार गोड बोलायला लागली, फार गोड बोलायला लागली की समजायचं इशारा कापी है, इथे धोका आहे. कोणापासून? वैद्यापासून सावध राहा. वैद्य कळतो ना, डॉक्टर डॉक्टर. कारण डॉक्टर सुद्धा कधी तुम्हाला कोणतं इंजेक्शन देईल सांगता येत. सावध राहा. वैद्य, कवी, पत्रकार यांच्यापासून सावध राहा. कधी तुमची बदनामी करतील काही सांगता येत नाही. म्हणून जरा कॅमेरे, आता कुठेही कॅमेरा निघालाय, लोकांच्या कशातही कॅमेरा आहे महाराज. चालताना गावागावात सीसीटीव्ही लागलेत आता. म्हणून आपणही महाराजांनी जरा चालताना नीट व्यवस्थित चाललं पाहिजे. रस्त्यानं कॅमेरे येतात, कॅमेरा आहे, त्याचं तिथं तुम्हाला धोका आहे. सावध राहिलं पाहिजे. अजून कोणापाशी? मिस्त्री, मिस्त्र्यापासून सुद्धा काय राहिलं पाहिजे? सावध राहिलं पाहिजे. कितीही चांगला स्लॅब टाकला, मिस्त्र्या बरोबर भांडण झालं, एकच काडी लाकडाची ठेवतोय अख्ख्या स्लॅब मध्ये, आणि अख्खा स्लॅब पावसाळ्यात बद बद गळत आहे. मिस्त्री त्याच्यानंतर मग ते गाडीचा मिस्त्री असू द्या, बांधकामाचा असू द्या, त्याच्यानंतर आचार्यापासून सावध राहायचं. आचारी कळतो ना तुम्हाला? कोणाला म्हणतात आचारी? स्वयंपाक करणाऱ्याला. आचार्यापासून सावध राहायचं. पुरुष मंडळींनी जरी बायकोनं एखादी गोष्ट बोलली तरी राग येऊ द्यायचा नाही, भांडण करायचा नाही. काय सांगता येईन, कधी रोगरची फोडणी देईन ते महाराज. म्हणून यांच्यापासून सावध राहायचं. तसं गोड बोलणाऱ्या माणसापासून 2 हात लांब राहायचं. आत्मदेवाची पत्नी कुटीला होती, कपटी होती, पण गोड बोलायची. हसून फळ घेतलं, आणि फळ घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी मीटिंग बसली तिची. सगळा बचत गट एकत्र आला, आणि एकत्र आल्यावर चालू झालं. पहिलं सचिवानं प्रस्ताव मांडला. ऐका म्हणे, काय? धुंदुलीला फळ दिलंय कोण्या तरी महाराजांनी, त्याच्यापासून मूल होणार आहे, मग खायचं की नाही? रडू लागली म्हणे ती धुंदुली. कशा करता? फळ दिलंय म्हणून. बघा काय बुद्धी असेल. बिचारा मालक मरायला गेलता, काय नाही म्हणून? संतती नाही म्हणून. ही रडायली, मला आता फळ खावा लागेल म्हणून. दुष्ट बुद्धी. त्याच्यातली पहिली जी मैत्रीण होती, आता हिच्या मैत्रिणी कशा असत्या? हिच्या सारख्याच की. त्याच्यातली पहिली म्हणू लागली, बाई मला तर असल्या महाराज लोकांवर अजिबात भरवसा नाही. हा, बघ म्हणे, जर तू फळ खाल्लंस तर तुला गर्भ राहील, आणि गर्भ राहिल्यानंतर तुझं पोट मोठं होईल, तुला लोकांमध्ये जायला लाज वाटेल, नको फळ खाऊ. आणि एकदा बाया बसल्यावर काय गप्पा काढते आणि ते सांगता येते का? एकीचं एक निघाल्यावर दुसरी म्हणले, ते पुढं बघ, ऐक म्हणे, जर तुला गर्भ राहिला तर तुला तर सकाळी सकाळी काही बाई खायची सवय आहे, पण गर्भवती राहिल्यावर तुला तुझ्या मनासारखं खाता पिता येणार, नको खाऊ फळ. आता दुसरी झाल्यावर तिसरी उठून उभे राहिले. बघ बाई म्हणली,
तुला तर घर लय नीट नेटकं ठेवायची सवय आहे. मग गर्भवती राहिल्यावर एका जागेवर बसून राहावं लागेल, घरातलं काम करता येणार नाही, फळ खाऊ नको. आता चौथी उठून उभी राहिली. चौथी म्हणली, समज जर गावात चोरांची धाड पडली आणि चोर बद बद मारायला लागले तर घरातले लोक पळून जातील आणि मार खायला कोण गवसल? ते धुंदुली म्हणली, मी. बाई, मार खावा लागतंय? नको 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 नको, आता तर खायचंच नाही. आता ही कितवी झाली? तुम्ही मोजीत राहा. कितवी झाली? चौथी झाली. थोडा आवाज द्या. चौथी झाली. पाचवी म्हणे, ऐक, समजा गावात भूकंप झाला तर गावातल्या सगळे लोक घर पडतील, पळून जातील, तुझ्या अंगावर भिताड पडल, नको खाऊ. आता सहावी काय म्हणू लागली? सहावी म्हणली, मला सांग, तू जर गर्भवती राहिलीस आणि प्रसूतीच्या वेळेला गर्भ आडवा आला तर गर्भ आडवा आल्यानंतर एक तर लेकरू वाचते, नाहीतर कोण वाचते? बाळाची आई वाचते. हे धुंदुली, आता मला सांग, तुझ्या मालकाला आता जास्त आवड तुझी राहिली की लेकराची? तुझ्या मालकाला आता कोण पाहिजे? बाळ बाळ पाहिजे, संतती पाहिजे. हा आत्मदेव म्हणेल, खुशाल मरू द्या मेली तर, पण काय पाहिजे? मुलबाळ पाहिजे. बाई, मरावं लागतंय, आता तर खायचंच नाही. आता सातवी उठून उभी राहिली. बुवा, सातवी काय म्हणे माहितीये? बाई, इकडे लक्ष दे. उन्हाळ्याच्या दिवसात तू जर गर्भवती राहिलीस तर तुझी सासू तुझ्या लेकीला, तिच्या लेकीला बोलवून घेईल. कोणाच्या? सासू लेकीला. आता हिची लेक हिची कोण झाली? ऐकताय ना? कोण झाली? मला तेवढा लय मेळ लागत नाही याच. ह्या सासूची लेक हिची कोण झाली? जरा मोठ्यानं बोला, कोण झाली? हा, ननंद. ननंद ननंद. मग तुझ्या ननंदेला बोलवून घेईल. उन्हाळ्याच्या दिवसात बाजरीच्या पापड्या इथंच घालीन, चिप्स इथंच घालीन, हरभऱ्याची डाळ, मुगाची डाळ, तुरीची डाळ, पिशव्या भरू भरू देईन म्हणली तुझी सासू. कुणाला? लेकीला. आता ह्या सगळ्यापेक्षा हे तर तिला लईच पटलं. नणंदेला भरून देते म्हणल्यावर आता तर फळ खायचं नाही म्हणजे नाहीच. मग सगळ्याने मत ठरवलं, असं करू म्हणे, खराच महाराज खराय का हे बघण्याकरता आपण हे फळ गाईला खाऊ घालू. गाईलाही वासरू नाही, आपण गाईला खाऊ घालू. आणि फळ गाईला खाऊ घातलं, पण मालकाला काय सांगायचं? तेव्हा बाकीच्या सगळ्यांनी ठरवलं, तू तवर सोंग घे म्हणले. कशाचं? गर्भवती असल्याचं. बहिणीने सांगितलं, माझा मुलगा झाला की मी तुला आणून देते. आणि केलं महाराज. पोटाला काय बांधलं? चिरगुट बांधले, चिंध्या बांधल्या, आणि सगळ्या जगात बोबाड झाला. कशाचा? चिंध्या बांधुनिया वाढविले पोट, चिंध्या बांधुनिया वाढविले पोट, चिंध्या बांधुनिया वाढविले पोट, चिंध्या बांधुनिया वाढविले पोट, सरवार बोबाट जगामध्ये, गरवार बोबाट जनामध्ये, बांधुनिया वाढविले पोट, चिंध्या बांधुनिया वाढविले पोट. चिंध्या बांधुनिया वाढविले पोट, गरवार बोबाट जनामध्ये, चिंध्या बांधुनिया वाढविले पोट. धुंदुलीने आपल्या पोटाला चिंध्या बांधल्या. चिंध्या. अख्ख्या लोकात बातमी पसरली,
आत्मदेवाची पत्नी गरोदर आहे. आता मुलगा होणार आत्मदेवाला. झालाही. झाल्याबरोबर महाराज एक बहीण मोठ्यानं हसू लागली, झाला झाला झाला. आणि तिचीच दुसरी बहीण मोठ्यानं रडू लागली. काय म्हणू लागली? मेला मेला मेला. एकीनं म्हणायचं मेला आणि दुसरीनं म्हणायचं झाला. जिचा मेला होता तोच इथं झाला. आणून दिला. आणि मग आत्मदेवाला आनंद झाला. सगळीकडे महाराज प्रसादाचं वाटप केलं, दान धर्म केला. मुलगा झाला, मुलगा झाला, मुलगा झाला. इतका आनंद, इतका आनंद, इतका आनंद की भरपूर लोकांना सुवर्णदान, द्रव्यदान, वस्त्रदान आत्मदेवानं केलं. आता मात्र समोर आली. दोघा नवरा बायकोचे भांडण चालू झाले. सांग 4:30 वाजत आले. आता आपल्या मुलाचं नाव काय ठेवायचं? धुंदुली म्हणते मालक मुलगा माझा आहे तर मुलाचं नाव मी ठेवणार. हे बरं आहे यांचं. यांनी झाल्यानंतर तरी भांडण आहेत. काही जोडप्यात तर व्हायच्या आधीच भांडण आहेत. कशाचे? लेकराचं नाव काय ठेवायचं. आता फॅशन निघाली म्हणे. दोघांचं एक एक अक्षर घ्यायचं आणि जोड नाव ठेवायचं. जो व्हायच्या आधीच भांडण आहेत. एकाची केस गेली महाराज. बायको म्हणायची माझ्या मुलाला मी वकील बनवणार आणि मालक म्हणायचे माझ्या मुलाला मी डॉक्टर बनवणार. एवढे भांडणं, एवढे भांडणे, एवढे भांडणं. दोघांनी एकमेकावर केस ठोकली. केस कोर्टात गेली. जेत समोर गेल्या म्हणू लागले जेत साहेब माझ्या मुलाला मी वकील बनवणार. तो मालक म्हणू लागला माझ्या मुलाला मी डॉक्टर बनवणार. जेज म्हणले हे सगळं खरंय पण मुलगा कुठं आहे? ते दोघं म्हणले अजून व्हायचं आहे. व्हायच्या अगोदरच. यांचं झाल्यानंतर भांडणं होते. ती म्हणे माझा मुलगा आहे, माझ्या मुलाचं नाव मी ठेवणार. धुंदुलीचा मुलगा म्हणून तिचं नाव काय ठेवलं? धुंदुकारी नाव ठेवलं. धुंदुकारीचा जन्म झाला. आता ज्या गाईला फळ खाऊ घातलं होतं त्या गाईला सुद्धा एक वासरू झालं. त्या बाळाचं नाव गोकर्ण ठेवलं. का? त्याचे कान कशासारखे होते? गाईच्या कानासारखे होते म्हणून. बोले गोकर्ण महाराज की जय. गोकर्णाचा जन्म झाला. आणि जन्म झाल्यानंतर महाराज दोन्ही लहान बंधू मोठे होऊ लागले. एक सदाचारी निघाला आणि एक दुष्ट विचाराचा निघाला. सोबतच घडवलं दोघांना. पण ऐका प्रारब्ध फार वाईट असतं. कधी कधी माणसं म्हणतात महाराज बघा ना बाप महाराज आहे, भजन करतात, कीर्तन करतात आणि पोरग कसं निघालंय. आताही आत्मदेव सात्विकच होता. एक भाऊ भजन करत होता आणि दुसरा भाऊ लोकांच्या घरी चोऱ्या करायचा. धुंदुकारी वाईट प्रवृत्तीचा निघाला. काय करायचा तो? चोरी करायचा, सगळ्यांचा द्वेष करायचा, दुसऱ्याच्या घरांना आग लावायचा. कोण? धुंदुकारी. आग दोन प्रकारे लावतात. एक काडी पेटीनं, दुसरी बोलण्यानं. बोलण्यानं सुद्धा काय लागते? आग आग लागते. कोणाच्या तरी घरी जाऊन दोन शब्द बोलले की अख्ख्या घराला काय लागते? आग. सासू सुनाचं चांगलं चलत असलं, घरात एकमेकांचे लोक चांगल्या पद्धतीनं वागत असले की महाराज उग बोलता बोलता म्हणायचं हे बघ तुझ्या घरच्या लोकांना लईच कामाची आग आहे आणि तू किती केलंस तरी हे कवा म्हणत नाहीत काम केलंय म्हणून. नुसतं एवढंच बोललं की त्या घरात काय लागते? आग आग. म्हणून असं बोलू नका की तुमच्या बोलण्याने लोकांच्या घरात काय लागेल? आग आग लागेल. पाप आहे, पाप आहे ते. आणि म्हणून तो चोऱ्या करायचा, आग लावायचा. एके दिवशी घरी आला, बापाला उद्धटपणे बोलू लागला, बाबा सांगा धन कुठे? मारायला धावला बापाच्या. तेव्हा मात्र आत्मदेवाला वाईट वाटलं. देवा अशी मुलं जन्माला घातली, काय उपयोग या संसाराचा? नको नको या लोकात राहायचं. चला मेलेलं बरं. चालला मरायला. आता जागे ना तुम्ही? एक सांगा, जेव्हा आत्मदेवाला मुलं नव्हती तेव्हा सुद्धा आत्मदेव काय करायला निघाला होता? आत्महत्या करायला. आताही आत्मदेवाला मुलं झाली, आताही आत्मदेव काय करायला चाललाय? अहो सोप्या भाषेत मरायलाच चाललाय. जर मुलं झाल्यावरही मरण असेल
आणि प्रारब्ध वशाने न झाल्यावरही मरण असेल तर कशा करता अट्टहास करायचा. एक गोष्ट लक्षात घ्या, पैसा कमवूनही मरण आहे आणि न कमवूनही मरण आहे. मग कमवू नका असं मला अजिबात म्हणायचं नाही. उदरनिर्वाह भागवण्याकरता धन असलं पाहिजे, पण अन्यायाने नका कमवू, व्यभिचाराने नका कमवू. याच्याकरता आत्मदेव मरायला निघाला. आणि मग पुन्हा छोटा मुलगा भेटला, बाबा असा नरदेह तुम्हाला पुन्हा कधी भेटणार नाही, याच्याकरता भागवताचं पठन करा, वेदशास्त्राचं अध्ययन करा. आणि मग गोकर्ण महाराजांनी उपदेश केल्यावर आत्मदेव वनात निघून गेला. आता घरात राहिले किती जण? 3 जण. हा दुष्ट भाऊ होता, उपद्रव करू लागला. म्हणून महाराज घरात एक व्यक्ती वाईट निघाली की अख्ख्या कुळाचं नाव बदनाम करत असते. भावानं विचार केला, नको थांबायचं, आपण निघून गेलेलं बरं. गोकर्ण महाराजही घरातून आता निघून गेले. आता घरात राहिले किती? 2. एक धुंदुकारी आणि धुंदुकारीची आई धुंदुली. आता 2 माय लेकर राहिले. घरात काही ठेवलेलं नव्हतं. एके दिवशी आला, घरातले सगळे भांडे विकले, आईला मारू लागला. आणि मारताना धुंदुलीने विचार केला, असलं पोरग आता जीवन जगू देत नाही. वाड्यामध्ये आड होता, आडात उडी मारले. तिने काय केली? आत्महत्या केली, मरून गेली. 5 वेश्यांबरोबर धुंदुकारी राहू लागला. हे 5 वेश्या कोण आहेत? शब्द, स्पर्श, रस, गंध ह्या सगळ्या वेश्याच मनुष्याच्या जीवनातल्या. कारण यांच्यामध्ये माणूस अडकतो, रूपात अडकतो. हे की नाही? रूपही चांगलं नाहीये. रूपामध्ये जेव्हा माणूस अडकतो, शब्दात माणूस अडकतो, बोलण्यात अडकतो. शब्द, स्पर्श, रस, रसामध्ये अडकतो. रसात कोण अडकलं? मासा अडकला. मासा पकडणारा त्याच्या जवळ असा आकडा असतो. त्या आकड्याला तो काय लावतो? गळ म्हणतात त्याला. तो काय लावतो? गळ लावतो. आणि तो गळ, त्या गळाला थोडीशी कणिक लावतो आणि पाण्यात फेकतो. माशाला काय दिसलेली असते? कणिक दिसते. आणि खाणार तेवढ्यात घसा फुटून काय होतो? मरण पत्करावं लागतं महाराजा. आमिषेची मिसे गळगिळी मासा, आमिषेची मिसे गळगिळी मासा, आमिषाची मिसे गळगिळी मासा, आमिषाची मिसे गळगिळी मासा. फुटून या घसा पुरपोडी, फुटून या घसा मरण पाव आमिषाची मिसे गळगिळी मासा, आमिषाची मिसे गळगिळी मासा. फुटून या घसा मरण पावे, फुटून या घसा मरण पावे, आमिषाची मिसे गळगिळी मासा, आमिषाची मिसे गळगिळी मासा. आमिषाच्या मिसे गळगिळी मासा. कशाने मरण पावतो? कणिक दिसते पण गळ घशामध्ये अडकतो. रसात मेला मासा. नादात काही माणसं नादी लागलेत महाराज. कोण? शब्द आहे ना, शब्दात अडकला हरीण. महाराजांनी प्रमाण दिलं काय? नादे लुब्ध झाला मृग, देह विसरला अंग. ते हरिण पकडणारा शिकारी बासरी वाजवतो, पावा वाजवतो. आणि पावा वाजला की महाराज पाव्याच्या शब्दाने
हरीण एवढं मंत्रमुग्ध होतं, एवढं मंत्रमुग्ध होतं की हा बाण मारून आपल्याला मारणार आहे हे त्याच्या काहीही लक्षात येत नाही. वर्षभर 12वीला अभ्यास केलेला पोरगा बोर्डाच्या पेपरला गेला आणि पेपरला लिहिताना मोहिनी दिसली की सगळा विषय नापास होतो रूपात, आणि मग 35च्या बी खाली येतय महाराज. केलेला अभ्यास सगळा वाया जातो. फार घातक असत हे. रूपात कोण अडकले, काही नादात अडकलेत, काही रसात अडकलेत, काही छंदात अडकलेत. हे मनुष्याच्या जीवनामध्या ह्या सगळ्या 5 वेश्या आहेत. अजून काय? माकडाचा दृष्टांत दिला महाराज. माकड पकडणारा असतो त्याला काय म्हणतात? माकड पकडणाऱ्याला ते माकडाचा खेळ करतात बघा, गारुडी. माकड पकडणारा गारुडी. माकड कसं पकडतो? एवढे एवढे फुटाने एका घागरीत ठेवतो आणि फुटाने घेण्याकरता माकड त्या घागरीत हात घालतय. जाताना घागरीत हात जातो, पण मोठीत फुटाने घेतले की हात काय होतो? मोठा होतो, पुन्हा बाहेर निघत नाही. माकडाला फुटाने सोडायचे नाहीत आणि घागरीतून हात तर बाहेर काढायचा आहे. मग एकच कोणतंही होतं, एकतर फुटाने सोडायचे नाही तर घागरीत हात अडकलेला आहे. फुटाण्यासाठी अख्खं माकड ताब्यात जातं. वेश्या आहेत 5 वेश्या. राहू लागला, धन मागितलं, आणून दिलं. 5 जणांनी ठरवलं उद्या जर राजाला कळलं तर राजा याच्या बरोबर आपल्याला मारून टाकेन. त्यापेक्षा असं करू, थोडा आवाज द्या. नाबू दादा कसं बघा प्रसन्न होई नाही का? आवाज आधीच मला थोडा जडपणा आलेला आहे आणि थोडस साऊंड हे मोठाले, पण ते कसं आहे, उगा घरच्या शेतात खुरपाय जायचंय म्हणून भागवून गेले. 5ही वेश्यांनी त्याला मारून टाकायचं ठरवलं, पण मरत नव्हता म्हणून पाय बांधले, हात बांधले. त्याच्या मुखावर जळता विस्तू ठेवला आणि जळता विस्तू ठेवून महाराज तडपून 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 धुंदुकारीचा काय झाला? मृत्यू झाला. आता 2 हत्या झाल्या घरात. कोणाच्या? एक झाली धुंदुलीची आणि दुसरी झाली धुंदुकारीची. 5 वेश्या निघून गेल्या. प्रेत येवणीमध्ये पुढचा जन्म प्राप्त झाला. गोकर्णाला अडवलं, भावा मी तुझा बारका भाऊ आहे. अशी अवस्था मला झाली. मी आता अन्न खाऊ शकत नाही, पिऊ शकत नाही, बोलू शकत नाही. तेव्हा गोकर्ण महाराजांनी सूर्यदेवाची गती थांबवली आणि सूर्यदेवाची गती थांबवून काय केलं महाराज? विचारलं, सांगा माझ्या भावाचा उद्धार कशाने होईल? तेव्हा गोकर्ण महाराजांनी सूर्यदेवाने सांगितलं, तुम्ही भागवताची कथा करा. भागवताच्या कथेला सुरुवात झाली. कथा असते माणसा करता, पण आज कथा करायची होती ती कोणा करता? भूता करता. बसणार कुठे येऊन भूत? बाजूलाच एक बांबूचं झाड होतं. बांबूच्या झाडामध्ये भूत येऊन बसलं. कारण ते जर मंडपात आलं असतं, नित्रुडच्या सप्त्यात आलं असतं, तर सप्त्यात आलेली माणसं घरी पळून गेली असते आणि मग भूतालाच कथा सांगावी लागली असती. त्याच्याकरता भूत बाहेर बसलं. कशात बसलं? वेळूच्या त्या झाडामध्ये. आणि बसल्यानंतर पहिल्या दिवसाची कथा झाली, पहिली गाठ फुटली. दुसऱ्या दिवसाची कथा झाली, दुसरी गाठ फुटली. तिसऱ्या दिवसाची कथा झाली, तिसरी गाठ फुटली. कारण गाठ फुटल्याशिवाय देव भेटत नाही. त्याच्या करता अगोदर काय सोडा? गाठ गाठ सोडा. म्हणून तर आमचे महाराज म्हटले, देवा अरे पांडुरंगा, मी माझ्या सगळ्या गाठी आता काय केलेल्या आहेत? सोडलेल्या आहेत. संदेहाच्या सुटल्या गाठी, संदेहाच्या सुटल्या गाठी, संदेहाच्या सुटल्या गाठी, संदेहाच्या सुटल्या गाठी, संदेहाच्या सुटल्या गाठी,
सुटल्या गाठी संदेहाच्या सुटल्या गाठी गालपोटी शीतळ 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 सुटल्या गाठी संदेहाच्या सुटल्या गाठी संदेहाच्या सुटल्या गाठी 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 संदेहाच्या सुटल्या गाठी. महाराज गाठ गाठ सोडा, तुका म्हणे सोडिल्या गाठी आणि दिली मिठी पायासे, म्हणून गाठ सोडली पाहिजे. भागवताला येताना गाठ सोडली पाहिजे. बरीच माणसं म्हणतात महाराज ते दिसतंय तसं, पण त्याच्या तोंडवळ्यावर जाऊ नका, लईच आतल्या गाठीच आहे. मला अजून कळाली नाही आतली गाठ असती कशी. म्हणून आतली गाठ असू द्या बाहेरची गाठ असू द्या, गाठ सोडा. किती प्रकारच्या गाठी आहेत त्याचं चिंतन वेगळं आहे, आपल्याकडे वेळ नाही. आता उद्धव महाराजांनी प्रमाण दिलं, एक गाठ संदेहाची सुटली गाठी. देवाकडे गेल्यानंतर आपला उद्धार होईल की नाही याचा काय आहे, संदेह. संदेह म्हणून काय सोडा, संदेहाची गाठ सोडा. कल्पनेची, कल्पना सुद्धा मनात गाठच आहे महाराज. कल्पना म्हणजे नित्रूडच्या कोण्या माय माऊलीचं नाव नाही बर का. कल्पना म्हणजे विचार करणे, ती सुद्धा गाठ आहे. म्हणून अशी गाठ मनामध्ये ठेवू नका. ज्याची गाठ सुटली त्याला देव नक्कीच भेटला, आणि ज्याची गाठ सुटली नाही तो देव कधीही जवळ करू शकत नाही. म्हणून एक गाठ, दोन गाठ, तीन गाठ, किती गाठी सुटल्या. 7व्या दिवशी 7वी गाठ सुटली आणि बांबूतलं वेळूच्या झाडातलं भूत बाहेर आलं. त्याला नेण्याकरता विमान आलं. विमानात तो धुंदुकारी बसला आणि बसून विमान थेट वैकुंठात निघून गेलं. हे सामर्थ्य भागवत कथेचं. कथा ऐकाय आलेले सगळे ते म्हणू लागले महाराज कथा तर आम्ही ऐकले, पण आम्हाला नेण्याकरता का विमान आलं नाही. त्यावेळेला गोकर्ण महाराज सांगतात, त्यांच्या कथा ऐकण्यात आणि धुंदुकारीच्या कथा ऐकण्यात फार बदल होता म्हणे. आपण आवडीनं सवडीनं कथा ऐकली की नाही, म्हणून कथा लक्ष देऊन ऐकत जा. घरून कथा ऐकणारी माणसं फार हुशार असतात. ती सगळी कथा ध्यानात ठेवीत नाही. इथला एखादा शब्द ध्यानात ठेवते, तर इथं येऊन घरी गेलेल्या माणसाला विचारते, ऐकली का कथा. हो, मग त्याच्यात काय काय कसं कसं निघालं होतं, तेवढं कुठं ध्यानात राहत असतंय. त्याच्याकरता लक्ष देऊन कथा ऐकायची. भागवत कथा आता लोकांना पाठ झाली महाराज, पाठ झाली. तरी सुद्धा माणसं जर लक्षात राहत नसेल तर हे नवलच आहे. गोकर्ण महाराज सांगतात, तुम्ही लक्ष देऊन कथा ऐका. कथेला प्रारंभ झाला. 7 दिवसामध्ये कथा पूर्ण झाली. धुंदुकारीचा उद्धार झाला. अशी गोड कथा भागवत महात्म्य 5 अध्यायापर्यंत श्रवण केलं. 6व्या अध्यायामध्ये कथेचा विधिविधान सांगितलं. ते आपण प्रथम दिवशी कालच्या दिवशी श्रुत केलं. आता सूतजी महाराज शौनकजींना विचारतायत, हे गुरुदेव, आता आपण आम्हाला सांगा, या भागवताची रचना कोणी केली, भागवत कथा का लिहावी लागली, ग्रंथ कसा निर्माण झाला. त्यावेळेस शास्त्र सांगू लागले म्हणे, ऐका, द्वापार युगामध्ये एक ऋषी होऊन गेले. त्या ऋषींचं नाव होतं पराशर ऋषी. कोणते महाराज? पराशर ऋषी. त्यांनी तपश्चर्या केली होती, 80,000 वर्ष भजन केलं होतं. आणि ते ऋषी एके दिवशी महाराज
गंगेच्या तीरावर आले आणि या तीरावरून पैल तीरावर जाणार. त्या पैल तीरावर जात असतानाच त्या गंगेच्या कडेला एक नाव होती. नाव हाकणारी एक कन्या होती. कोण होती? मुलगी होती. त्या मुलीचं नाव होतं सत्यवती. कन्या आहे ती, नाव हाकते, व्यवसाय आहे तिचा. ओ महाराज, तुम्हाला यायचंय पलीकडच्या तीराला? हो म्हणे यायचे. मग बसा ना नावेत. विचार करत होते. विचार कोण? पराशर ऋषी. बसावं नावेत तर मी संन्यासी, नाव हाकणारी एक कन्या आहे, बसू कसं? ते मुलगी म्हणते, महाराज तुम्ही जर खरे संन्यासी असाल तर तुमच्या मनात असा भावच नाही आला पाहिजे. बसा. बसले पराशर ऋषी. भजन किती वर्ष केलतं हे विसरू नका. किती हजार वर्ष? 80,000 वर्ष भजन केलं. नावेत बसले. नावेत. आणि नावेत बसल्यानंतर सहज मनात विचार आला आणि म्हाताऱ्याचा गिअर बॉक्स बिघडला. कन्ये, माझ्या बरोबर विवाह करशील? आता ती होती कोळ्याची मुलगी, नाव हाकणारी. ती म्हणे, महाराज तुमच्या बरोबर विवाह नक्की केला असता, पण तुमचं वय काय, माझं वय काय, आणि तुम्हाला विवाह. राग आला महाराज म्हाताऱ्याला म्हातारं म्हणल्यावर. आणि खरंच आहे, म्हाताऱ्या माणसाला म्हातारं म्हणलं की फार राग येते महाराज. कोण्या म्हाताऱ्याला तुम्ही म्हातारी म्हणून बघा, मग काय महाराज उद्धारच कुळाचा. काळ्या माणसाला काळं म्हणलं की राग येतो. ढबऱ्या माणसाला ढबर म्हणलं की राग येतो. राग नाही पटत ते बुद्धीला. आहेत म्हणून म्हणतात पण तरी राग येतो. आता हे म्हातारेच होते. राग आला, मला म्हातारी म्हणते. 20,000 वर्ष भजन केलेलं पुण्य गंगेला अर्पण केलं. आणि महाराज म्हाताऱ्याचं काय झाले? तरुण तरुण झाले. आता करशील माझ्याशी लग्न? ती म्हणे, महाराज तुमच्याशी लग्न केलं असतं, पण बघा जरा विचार करा, आता दिवस आहे की रात्र आहे? म्हाताऱ्यानं पुन्हा 20,000 वर्ष वाया घालवले. दिवसाची काय केली? रात्र केली. खाली किती वर्ष राहिले? 40,000 वर्ष. आता ती म्हणे, तुमच्याशी लग्न केलं असतं महाराज, पण तुम्ही माझ्या घरच्याची परवानगी तरी घ्यायला पाहिजे. परवानगी घेण्यात 20 गमवले. खाली किती राहिले? जागे ना तुम्ही? किती राहिले? 20 राहिले. आता ती मुलगी म्हणते, महाराज तुमच्याशी मी विवाह केला असता, पण गंगा पुण्य करण्याचं ठिकाण आहे, संसार करण्याचं ठिकाण नाही. पुन्हा म्हातारं बिघडलं आणि पाण्यावरची नाव 20 फूट गंगेपासून उंच केली, हवेत उडवली आणि 20,000 वर्ष पुण्य अर्पण करून राहिलेलं सुद्धा त्याच्यात घालवलं. आता किती राहिले? काय भजनासी उरले ते पाहेगा. सगळं घालवलं, सगळं. आणि त्या सत्यवती पासून पराशर नावाच्या ऋषींना एक मुलगा झाला. त्या मुलाचं नाव काय? व्यास. बोलिये व्यास भगवान की जय. व्यासांचा मुलगा तो व्यास महाराज अतिशय पवित्र होते, ज्ञानी होते. भगवान परमात्म्याचा अंश त्यांच्यात होता. त्यांनीच एका वेदाचे 4 भाग केले, 6 शास्त्र लिहिले, 17 पुराण लिहिले. पण सरस्वती नदीच्या तीरावर कपाळाला हात लावून बसले. विचार करताय का बरं? आज एवढे ग्रंथ लिहून सुद्धा माझ्या मनाला समाधान नाहीये. काय करू मी? समाधान कशाला मिळेल मला? त्यावेळेला व्यास महाराजांनी खाली पाहिलं आणि खाली पाहिल्यानंतर महाराज एक गोष्ट लक्षात घ्या, समाधानी राहायचंय ना तुम्हाला, तर फार अपेक्षा करू नका. काय करू नका? अपेक्षा करू नका. गरजेपेक्षा जर अपेक्षा कराल तर तुमचं समाधान हरवल्याशिवाय राहणार नाही. जिथे तुम्ही आहात त्यात समाधानी राहा. देवाने प्रारब्धाने तुम्हाला जर चटणी भाकरी दिली असतील तर चटणी भाकरी खाऊन समाधानी राहा. देवाने प्रारब्धाने तुम्हाला दिलेलं घर आहे, त्या घरातच सुख माना, समाधान माना. देवाने तुम्हाला दिलेली माणसं आहेत ना,
तीच माणसं देवासारखी मानून समाधानी राहा. समाधान असं भेटत नसतं, समाधान मानावं लागतं. काय करावं लागतं? मानावं लागतं. मानलं तर समाधान आहे, नाहीतर अजिबात नाही. एक पेशंट डॉक्टर कडे गेला. डॉक्टर साहेब पोट दुखतंय. डॉक्टर साहेब म्हणले काही शिळ पाक खाल्लं होतं का? म्हणले अजिबात नाही. मग सकाळी दात वगैरे व्यवस्थित घालताना म्हणे हो. सप्त्यातल्या चपात्या तर खात नाहीत ना तुम्ही? कोण म्हणे? डॉक्टर. कारण सप्त्यातल्या चपात्याचा रस असतो भारी, ती चपाती नसते ना. तो काय असतो? चपाता. चपाता. मला त्या माणसाचा शोध घ्यायचा आहे एकदा, त्याचं नरडच दाबाव महाराज. हा, कोणी काढला असं हे चपाता? काही मेळच लाग नाही. बारक्या लेकराला पांघराय दिली तर चपाती खाली झोपन ते. असली चपाती. तुम्ही अशी काही चपाती तर खाल्ली नाही ना? म्हणे अजिबात नाही. मग दुखतंय कस काय? शेजारच्यानं ज्या दिवशी बोर घेतला आणि त्याच्या बोरला पाणी लागल्यापासून दुखणंच राहिलं. डॉक्टरना हात जोडले. राम राम पाहुणं, ह्या दुखण्याला माझ्याकडे विलाज नाही. तस तुम्ही जर दुसऱ्याची प्रगती पाहून जळत असाल तर आयुष्यात कधीच समाधानी राहू शकत नाही. समाधानी राहायचं असेल तर दुसऱ्याच्या सुखात सुख माना आणि दुसऱ्याच्या दुःखात दुःख माना, तर समाधानी राहू शकता. व्यासजी, तुम्ही समाधानी राहायचंय तर एक करा. काय करा? तुम्ही देवाची कथा लिहा. म्हणून व्यास महाराजांनी सरस्वती नदीच्या तीरावर बसून नारदांनी उपदेश केला. स्वतःच चरित्र सांगितलं. मी दासीचा मुलगा होतो. माझ्या आईने ब्राह्मणाची सेवा करता करता वनात गेले. वनात आईचा पाय सापावर पडला. सर्पदंश झाला. आई मरून गेली. पण मी ऋषींच्या मुखातून ऐकलेली सगळी कथा तशाच तशी केली. देवाची कथा ऐकली, मी या पदाला पोहोचलो. म्हणून व्यासजी, तुम्ही भागवताची रचना करा. केवळ व्यासांनी चित्ताला समाधान मिळावं याच्या करता भागवताची रचना केली. अशी गोड भागवत कथा रचना झाल्यानंतर हीच कथा व्यासांनी शुकाचार्यांना सांगितली. तेव्हा महाराजांनी पुन्हा प्रश्न केला, गुरुदेव, हे शुकाचार्य कोण? यांचा जन्म कसा झाला? ते शुकाचार्य महाराज व्यासांच्या आरणीमध्ये जन्माला आले. 12 वर्ष आतमध्ये राहिले. किती वर्ष? आईच्या गर्भात. म्हणून महाराजांनी वर्णन केलं, सगळे खेळात आपापल्या गेले आणि हे एक पेशंट खेळ खेळायच घाबरलं म्हणे. बामणाचे पोर एक कळास द्याले, 12 वर्ष लपाल रे, 12 वर्ष लपाल रे. कापत बाहेर आले, नागवेच पळून गेले रे, नागवेच पळून गेले रे, नागवेच पळून गेले रे, नागवेच पळून गेले रे. ऐक खेळा तुझा जाणून खेळ, ऐक खेळा तुझा जाणून खेळ, ऐक खेळ्या तुझ सांगतो जाणून खेळ खेळे रे, ऐक खेळ्या तुझ सांगतो जाणून खेळ खेळे रे, जाणून खेळ खेळे, जाणून खेळ खेळे रे, जाणून खेळ खेळे रे. ऐक खिळिया तुझ सांगतो, वेळ झाला रे, जाणून खेळ खेळे रे. लपले. अरे बाबा बाहेर रे, 5 वाजले, किती वेळ थांबतो? 12 वर्ष झाले पण काही जन्मालाच येईना. शेवटी प्रार्थना केली, कोण आहे तू? नाहम मनुष्यो नच देव यक्षो. पुन्हा शुकाचार्य आले तसे नागवेचे पळून गेले रे. त्याच शुकाचार्य महाराजांनी ही कथा श्रुत केली. शुकाचार्यांनी पुढे हा कथेचा भाग परीक्षिती राजाला शिकवला. आता पुन्हा सुतांनी प्रश्न केला, गुरुदेव, आता मला सांगा, हा परीक्षिती राजा कोण आहे? याच परीक्षिती राजाची कथा
आपल्याला उद्याच्या कथेमध्ये श्रवण करायची आहे. तत्पूर्वी आता 5 वाजलेले आहेत. कालची वेळ आज भरून काढली असती, परंतु आजही अजून संध्याकाळी लातूरच्या जवळ कीर्तनाला जायचंय. त्याच्याकरता कथेची वेळ पूर्ण झालेली. उद्याच्या कथेमध्ये परीक्षिती राजाचं चरित्र होईल. पांडव पुत्रांचा वध अश्वत्थाम्याने केला त्याची कथा होईल. क्षमिक ऋषींनी कसा शाप दिला याची कथा आपण उद्याच्या कथेमध्ये पाहणार आहोत. सृष्टीच्या विस्तारापर्यंतची कथा उद्या आपल्याला श्रवण करायला मिळेल. तत्पूर्वी आता ह्या चिठ्ठीत काय लिहिलंय हे तुम्हाला मी सांगतो. कथा पूर्ण करूयात. डबल आली का चिठ्ठी? चिट्या तो या भागवत कथेचं यजमान आहे. तसं या कथेला सप्ताहाला विशेष सहकार्य म्हणून थोडं इनेकरी इकडं व्हा. कैलासवासी देवीदासराव शेंडगे मामा यांच्या स्मरणार्थ श्रीमती बायनाबाई देवीदासरावजी